नमस्कार मंडळी. पनीर भुर्जी तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण बनवणार आहोत थोडी वेगळी अमृतसरी पनीर भुर्जी. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. प्रथम मी येथे पनीर किसणीच्या सहाय्याने किसून घेतलेला आहे. एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे दही घेऊन त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा पावभाजी मसाला टाकून हे सर्व मिक्स करून घेऊ. आता एका पॅनमध्ये तेलात 2 चमचे बेसन पीठ टाकून परतून घेतले. यामध्येच आपल्याला कसुरी मेथी हातावर चोळून त्यात मिक्स करायची आहे. बेसन पीठ चांगलं भाजून होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. मला येथे लाल तिखट कमी वाटल्यामुळे मी परत ॲड केलेलं आहे. बेसनाचा छान सुगंध दरवळत आहे, म्हणजे आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता हे बेसन आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार येथे आपण मीठ ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. एका पॅनमध्ये आता आपण बटर टाकून घेऊयात आणि त्यामध्ये आपण अद्रक आणि मिरच्या व्यवस्थित परतून घेऊयात. आधीच लाल तिखट टाकलं असल्यामुळे मी येथे फक्त चवीसाठी 2 मिरच्या टाकल्या आहेत. आता 2 मोठे बारीक चॉप केलेले टोमॅटो आपल्याला यामध्ये मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्स केलेले बेसन आणि दही टाकायचं आहे आणि हे मिश्रण देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित परतायचं आहे. आपण यामध्ये दही टाकल्यामुळे हे मंद गॅसवर आपल्याला परतायचं आहे, म्हणजे दही फाटणार नाही. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे किसलेलं पनीर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपली पनीर भुर्जी ही थोडीशी थिक दिसत आहे, त्यामुळे यामध्ये मी थोडं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहे. पाण्याची कन्सिस्टन्सी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता. अजूनही मला थोडी थिक वाटत असल्याने मी अजून पाणी ॲड केलेलं आहे आणि मीठही ॲड केलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी टाकल्याने आपण हे 2 मिनिटं अजून शिजवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता चविष्ट, बनवायला सोपी आपली अमृतसरी पनीर भुर्जी रेडी आहे. जरूर ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर. बाय बाय.